ज्येष्ठ साहित्यिक नामदेव ढसाळ आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया त्या सगळ्यावरती. ढसाळ साहेब, खरं तर आपण सगळा सुवर्ण काळ या इमारतीचा पाहिलेला आहे. ही इमारत नाहीये, हे स्मारक आहे. आम्ही देखील त्या ठिकाणी गेलो, खूप वाईट वाटतं बघून. काय नेमकं आता या सगळ्या पुढे भविष्य वाटतंय आपल्याला? काय काय व्हायला हवं इथे? काय एका महान ध्येयानं बाबासाहेबांनी पीपल एज्युकेशन सोसायटी ही स्थापन केली आणि त्याच्यातनं एक शिकून सवरून हा दलित तरुण दलित माणूस आपल्या पायावर उभा राहावा आणि व्यवस्थेने ज्याला सत्ता संपत्ती प्रतिष्ठा ज्ञानापासून नाकारलं होतं आणि शिक्षणाच्या बळावर बाकीचं सर्व घटनेचा आधार घेऊन आणि त्या घटनेतल्या तरतुदी घेऊन उभं राहावं याच्यासाठी ही संस्था बाबासाहेबांनी स्थापन केली. मला वाटतं जोपर्यंत नारायण भोळे साहेब होते तोपर्यंत त्या संस्थेचा कारभार हा नीटनेटका चालला आणि दुसरे घनश्याम तळवटकर साहेब ही दोन माणसं अशी होती की बाबासाहेबांच्या छत्रछायेत सहवासात वाढलेली आणि सामाजिक बांधिलकी असलेली ही मंडळी राहिली. त्यांच्या पश्चात मात्र बाबासाहेबांच्या सर्व शिक्षण संस्था, मग त्या औरंगाबादेची असेल, महाडची असेल किंवा मुंबईची आता ज्या सिद्धार्थ विहारची दुरावस्था आपण वर्णिलेली आहे ती त्या सर्व संस्था त्यांच्याकडे पाहणारे लोक नाही, त्यांच्याकडे ज्यांच्या ताब्यात गेलेले आहेत ते अत्यंत स्वार्थी मंडळी तिथे या संस्थांचा कारभार आखणारी, प्रशासन आखणारी मंडळी, स्वार्थी मंडळी तिथे बसलेली आहे आणि प्रचंड पैशाचं अपहरण, पैशाचा अपग्रेड आणि पैशाच्या मागे लागून बाकीचं जे काही त्यांचं कर्तव्य त्यांना निभावणं आवश्यक आहे. जगातल्या आजच्या वेगवेगळ्या त्या फॅसिलिटीज आहेत किंवा आताच्या नवीन पर्यावरण 21व्या शतकानं शैक्षणिक अर्थानं दिलेलं आहे. त्या दृष्टीनं त्या संस्थांमध्ये काहीतरी एक निश्चित प्रकल्प उभं करणे याच्या ऐवजी या मंडळींनी त्या संस्था मोडून खाणे हेच काम चालवलेलं आहे. ढसाळ साहेब, एक गोष्ट मात्र निश्चित आहे, मी स्वतः या ठिकाणी या संस्थेच्या आवारामध्ये अनेक रात्री तिथे या ठिकाणी गाजवल्यात, मित्रांबरोबर आम्ही या ठिकाणी राहिलोय. खूप वाईट वाटतंय सगळं बघून. आपल्यासारख्या नेत्याकडून देखील आम्हाला अपेक्षा आहे काहीतरी आपण या सगळ्या प्रकरणामधून सगळ्या आंबेडकरी जनतेला काहीतरी आवाहन कराल. काय नेमकं या संस्थेची, ही संस्था जगली पाहिजे, ग्रामीण भागात येणाऱ्या विद्यार्थ्यांची बिकट परिस्थिती आहे, आंबेडकरी जनतेला काय आवाहन कराल आपण? नाही, माझं नम्रपणे जनतेला असं आव्हान आहे की बाबासाहेबांनी जे जे काही उभं केलं दलित माणसाला सक्षम बनवण्यासाठी त्या सर्व संस्थांची आणि व्यवस्थांची ही आबाळ सुरू आहे. त्या सर्व संस्था योग्य माणसाच्या हातात जातील याच्यासाठी जनतेनंच एका अर्थानं ते जबरदस्तीने ते ताब्यात घेऊन योग्य माणसाच्या ताब्यात दिलं पाहिजे. खरं तर दुर्दैवानं आज ना उद्या तिथे शासनाला प्रशासक बसवावे लागेल आणि मग काय त्याचं होतं वाट लागते की आपण मातो प्रशासक नेमला की त्याच्यातनं काही पॉझिटिव्ह निघत नाही. जी धन्यवाद ढसाळ साहेब, धन्यवाद. आपण आपली प्रतिक्रिया दिलीत, पण खूप अत्यंत दुःखानं असं सांगावं असं वाटतं की या इमारतीमध्ये राहून अनेक लोक मोठे झाले, साहित्यिक झाले, नेते झाले, मंत्री झाले, व्यावसायिक झाले, पण कुणाचंही इकडं लक्ष नाहीये. खरं तर आता न्यायालयीन कचाट्यामध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा सगळा हा वाद अडकलेला आहे. त्यातून या इमारतीची, पर्यायाने बाबासाहेबांनी उभ्या केलेल्या शिक्षण संस्थांची सुटका कधी होणार हे आपल्याला पाहत बसावं लागणार की काय, हे दुर्दैव आपल्यावरती आहे की काय, असं अत्यंत दुःखानं म्हणावंसं वाटतंय. झी 24 तास, एक पाऊल पुढे.